नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी इथं बोलण्यासाठी उभा आहे। ते म्हणजेच आजची जी तारीख आहे 24/7/2025, आजच्या दिवशी आपली इंजिनिअरिंग कॅप राऊंडची फायनल मेरिट लिस्ट लवकरच पब्लिश होणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीनवरती, आपण CETच्या वेबसाईटवरती आहोत विद्यार्थी मित्रांनो। फायनल मेरिट लिस्ट विल बी पब्लिश्ड सून। सो आजच्या तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला रँक देखील दिला जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजची ही तारीख का महत्त्वाची आहे? कारण आत्तापर्यंत तुम्हाला खूप दिवसाच्या सुट्ट्या मिळालेल्या आहेत, तुम्ही त्या सुट्ट्या एन्जॉय पण केलेल्या आहेत, परंतु अजूनही काही तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुम्ही जर कुठे बाहेरगावी असाल, मामाच्या गावी असाल, पाहुण्यारावळ्यांच्या इथं असाल, कार्यक्रम एन्जॉय करत असाल, तर आजच तुम्ही ते सर्व कार्यक्रम सोडून तुमच्या स्वतःच्या घरी येऊन थांबणं गरजेचं आहे। कारण इथून पुढचे तुमचे जे 15 दिवस आहेत ते खूप आणि खूपच महत्त्वाचे असणार आहेत। त्याचं पहिलं कारण म्हणजे आज फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि लगेचच तुमच्या पुढच्या कॅप राऊंड प्रोसेसला सुरुवात होणार आहे येत्या 2-3 दिवसामध्ये। म्हणजे शेवटचे काही मोजकेच दिवस तुमच्या हातामध्ये आहेत तुमचं फ्युचर बदलण्यासाठी। कसं ते बघूया आपण। अगोदर पाहतोय आपण की इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या दिलेल्या आहेत। CETने कॅप राऊंडच्या सर्व डेट्स मित्रांनो अनाऊन्स करण्यात आलेले आहेत। पहा इथं आपण इम्पॉर्टंट डेट्स या कॉलममध्ये आलेले आहेत CET वेबसाईटला। तर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणं, कन्फर्मेशन करून घेणं, डॉक्युमेंटेशन होणं, व्हेरिफिकेशन होणं, या सर्व गोष्टी झालेल्या आहेत। आणि आता आपण साधारणतः या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो की आजची जी तारीख आहे आपली ती आहे 24/7, तुम्ही बघू शकताय। आणि आज आपल्याला फायनल मेरिट लिस्ट जी आहे मित्रांनो ती अनाऊन्स केली जाणार आहे। डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन द वेबसाईट। सो आता याच्यानंतर उद्या काय असणार आहे? तर उद्याचा दिवस पण खूप महत्त्वाचा आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला सीट मॅट्रिक्स समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो। सीट मॅट्रिक्स 25/7/2025ला की कशा पद्धतीने कुठल्या कॉलेजला, कोणत्या ब्रँचला कशा व्हॅकन्सीज आहेत, किती जागा असणार आहेत, कॅटेगरी वाईज, ह्या सगळ्या गोष्टीचा सीट मॅट्रिक्स जो की तुम्हाला कॅप राऊंड प्रोसेसला अटेंड करताना, कॉलेज लिस्ट तयार करताना, सिक्वेन्सेस भरताना, तुमचा कट ऑफ पाहून, तुमची कॅटेगरी पाहून, तुमची आवडणारी तुमची ब्रँच, ह्या सगळ्या गोष्टीला मदत करणारा क्रायटेरिया म्हणजे सीट मॅट्रिक्स आहे, जे की उद्याच्या दिवशी डिस्प्ले होणार आहे। हा झाला पहिला मुद्दा। त्यानंतर 26 तारखेला काय आहे मित्रांनो, पहा ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड फर्स्ट। नीट लक्ष द्या, 26 तारखेपासून 26, 27 आणि 28 तुम्ही बघू शकताय या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅप राऊंड फर्स्टसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। म्हणजे तुमच्याकडे आता फक्त मोजके 3 दिवस राहिलेले आहेत जवळपास। कारण उद्याचा दिवस सीट मॅट्रिक्स आहे, तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता सगळे तुम्हाला वॅकन्सीज वगैरे किंवा जागा कोणत्या ब्रँचसाठी, कुठल्या कॉलेजला किती आहे ते। त्याच्यानंतर 26, 27, 28 फक्त या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा मित्रांनो कॅप राऊंड प्रोसेस फर्स्टसाठी। आता ऑप्शन फॉर्म भरताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुमची कॉलेज लिस्ट रेडी पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। सो उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमची सगळी कॉलेज लिस्ट रेडी करणं खूप गरजेचं आहे। आणि विशेष करून ज्या विद्यार्थ्यांना 80 ते 90 मध्ये किंवा 70 ते 90 मध्ये पर्सेंटाईल आहे त्या विद्यार्थ्यांची जी कॉलेज लिस्ट आहे त्याच्यामध्ये कॉलेजची संख्या खूप पाहिजे। कारण तुमच्या कट ऑफनुसार तुम्हाला मिळणारं कॉलेज कुठलं असू शकतं, यासाठी कॉलेजची जी नंबर ऑफ कॉलेजेस आहेत ती लिस्ट जास्त पाहिजे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज कुठल्या सिक्वेन्सला ठेवायचं आहे, कारण सॉफ्टवेअर जे पण चेकिंग करणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते कॉलेज नंबर 1 पासून चेक केलं जाणार आहे। तुमच्या कट ऑफनुसार, तुम्ही दिलेल्या ब्रँच प्रेफरन्सनुसार तुम्हाला ते कॉलेज मिळतं का हे चेक करताना कॉलेज नंबर 1 चेक केलं जाणार आहे, ते मिळत नसेल तर 2 चेक केलं जाणार आहे, ते मिळत नसेल तर 3 चेक केलं जाणार आहे। म्हणजे फक्त कॉलेज लिस्ट असून चालणार नाही, तर त्या कॉलेज लिस्टमध्ये प्रत्येक कॉलेजचा ब्रँच वाईज सिक्वेन्स तुमचा रेडी पाहिजे। थोडक्यात काय, तुमची कस्टमाइज स्वतःची कॉलेज लिस्ट उद्या संध्याकाळपर्यंत रेडी ठेवा। आणि असंही नाही की 26 तारखेला लगेचच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून टाकायचा आहे मित्रांनो।
ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला एक फायनली ज्यावेळी तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की तुम्ही कॉलेज लिस्ट अगोदर चॉईस करणारे सगळे कॉलेजेस तुम्ही जे तयार केलेत लिस्टमध्ये त्या प्रत्येक कॉलेजचा कोड आणि ब्रँच कोड हे सगळं पण वेगवेगळं असतं. ज्यावेळी तुम्ही कॉलेज लिस्टमधून तुमच्या कॉलेज लिस्टमधून तिथं वेबसाईटला जाऊन लॉग इन करून ज्यावेळी कॉलेज लिस्ट तुम्ही चूज करचाल सिलेक्ट करचाल त्याच्यानंतर तिथं ऑप्शन येणार आहे तुम्हाला सिक्वेन्सचा की कुठल्या कॉलेजला तुम्हाला प्रेफरन्स नंबर 1 द्यायचा आहे, कुठल्या कॉलेजला प्रेफरन्स नंबर 2 द्यायचा आहे, कुठल्या कॉलेजला प्रेफरन्स नंबर 50 द्यायचा आहे, 100 द्यायचा आहे, 200 द्यायचा आहे, हे सगळं तिथं तुम्हाला विचारलं जाणार आहे. आणि एकदा का तुम्ही ते सिक्वेन्स वाईज कॉलेज भरले की ते तुमची फायनल लिस्ट असेल ऑप्शन फॉर्मची आणि तुम्हाला फायनली OTP येणार आहे. OTP फिल केला की तो ऑप्शन फॉर्म तुमचा फायनल होणार आहे. आता हे कधी होणार आहे तर 26, 27, 28 अगदी या 3 दिवसातच होणार आहे. आणि 31 तारखेला काय होणार आहे मित्रांनो डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड फर्स्ट. सो तुम्ही जी काही लिस्ट भरलेली आहे त्याच्यामध्ये कॅप राऊंड फर्स्टची जी लिस्ट आहे कॉलेज अलॉटमेंट लिस्ट ती 31 जुलैला लागणार आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांचं पर्सेंटाईल खूप चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांना आणि तुम्ही जसा ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तुम्ही जसा सिक्वेन्स कॉलेजेसचा ठेवलेला आहे त्यानुसार तुम्हाला कॅप राऊंड फर्स्टची जी अलॉटमेंट आहे ती तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणजे कॅप राऊंड फर्स्ट 31 तारखेपर्यंत फिनिश होत आहे. आता त्याच्यानंतरची प्रोसेस पण तेवढीच महत्त्वाची मित्रांनो. काय आहे पहा, तुम्ही बघू शकताय इथं पहा. आता ते खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 1 तारखेला तुम्हाला काय करायचे पहा 1 ऑगस्टला 1/8 दिलेलं आहे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट अप टू 3 PM 3 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचे पहा द कॅन्डिडेट शाल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट मेड टू हिम हर इन द कॅप राऊंड फर्स्ट बाय ॲक्सेप्टिंग डिक्लरेशन थ्रू हिज हर लॉग इन अँड certifying that his or claim related with the qualifying marks category under specification etc made by candidate in the application form are correct and relevant documents uploaded to the substantial claims are correct. त्याच्यानंतर if candidate found the claim made by is not correct म्हणजेच तुम्हाला काय करायचंय कन्फर्मेशन करायचं. आता इथं बघू शकताय तुम्ही पहा दाखवतो मी तुम्हाला हे पहा candidate who have been allotted इथं चेक करूयात who have been allotted the seat as per the first preference in cap round first auto freezed. मित्रांनो जर समजा तुम्हाला कॉलेज नंबर 1 मिळाला कॅप राऊंड फर्स्ट मध्ये पहा कॉलेज नंबर 1 मिळाला तर तो ऑटो फ्रीज झालाय. तुम्ही पुढच्या कॅप राऊंड प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्वडच नाहीये. तुम्हाला ऑटो फ्रीज झालाय म्हणजे तेच कॉलेज तुम्हाला घ्यायचंय. आणि डेट पहा ह्या डेट खूप महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी 1 तारीख 2 तारीख आणि 3 तारीख ह्या 3 दिवसातच तुम्हाला काय करायचंय तुमचं ऍडमिशन कॉलेजला जाऊन कन्फर्म करायचं विद्यार्थी मित्रांनो. आता इथं काय शाल पे द सीट ऍक्सेप्टन्स फीस बाय ऑनलाईन मोड थ्रू देअर लॉग इन अँड सच कॅन्डिडेट शॉल नॉट बी एलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन द सबसिक्वेंट राऊंड्स. कोणासाठी हे तर ज्यांना कॅप राऊंड फर्स्ट मध्ये पहिलंच कॉलेज मिळाले ऑप्शन फॉर्म मधलं त्यांचं ऑटो फ्रीज असणार आहे. तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फीस पण ऑनलाईन भरायची आहे. जी काही सीट ऍक्सेप्टन्स फीस असेल ती भरायची आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं ते कॉलेज लॉक झालेलं आहे तुमचं. कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन राऊंड फर्स्ट थ्रू देअर लॉग इन मस्ट ऍक्सेप्ट द सीट अँड शॅल पे सीट ऍक्सेप्टन्स फीस थ्रू ऑनलाईन मोड. Such candidates shall not be eligible for participation in subsequent rounds. पहा आता ज्यांना कॉलेज फर्स्ट नाही मिळालं पण 10 नंबरचं मिळालंय 15 नंबरचं मिळालंय 20 नंबरचं मिळालंय आणि तुम्हाला वाटतंय की मला जे पाहिजे तेच कॉलेज मिळालंय ते ऑटो फ्रीज नाहीये पण तुम्हाला जे पाहिजे होतं पहिल्या 20 मधलं कॉलेज तुम्हाला मिळालं तरी पण तुम्हाला ते कॉलेज कन्फर्म करण्यासाठी सीट ऍक्सेप्टन्स फीस भरायची आहे मित्रांनो. एकदा का तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स फीस भरली की ते कॉलेज तुम्ही काय केलं लॉक केलं म्हणायचं. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. सीट ऍक्सेप्टन्स फीस भरल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेता येईल. कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन द सबसिक्वेंट राउंड्स मस्ट क्लेम द अलॉटेड सीट इन कॅप राउंड फर्स्ट by accepting that seat by choosing not freeze option for betterment and shall pay the seat acceptance through their login online mode. आता हे काय म्हणताय तर याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटला आता तुम्हाला सपोज 15 नंबरचं कॉलेज मिळालंय पण तुम्हाला वाटतंय की मला 15 नंबरचं कॉलेज नाही घ्यायचं मला 10 नंबरचं मिळू शकतं कॅप राऊंड सेकंडला तरी सुद्धा तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन चॉईस करताना तिथंही फीस भरायची आहे बेटरमेंटसाठी साधारणतः 1000 रुपये फीस आणि मग तुम्ही कॅप राऊंड सेकंडसाठी जाणार आहात. म्हणजे तुम्हाला वेबसाईटवरती
सतत लक्ष ठेवावं लागणार आहे. मग आता तुम्ही जर कार्यक्रमात राहिले, लग्न समारंभामध्ये राहिले किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये एंगेज राहिले आणि तुमचं जर या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं मित्रांनो, तर हे दिवस किती महत्त्वाचे आहेत बघा. 31 तारखेला तुमची कॅप राऊंडची लिस्ट लागणार आहे. तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे 26, 27, 28 मध्ये. 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत जर कॅप राऊंड फर्स्टमध्ये कॉलेज मिळालं तर तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एवढ्या महत्त्वाच्या आहेत की बाकीची कामं तुम्ही बाजूला ठेवली पाहिजेत, कारण हे दिवस खूप थोडे आहेत आता. आणि जरी तुम्हाला कॉलेज अलॉट नाही झालं कॅप राऊंड फर्स्टमध्ये, तरी पण तुम्हाला कॅप राऊंड सेकंडसाठी रेडी राहायचं आहे. म्हणजे तुमचं लक्ष आपल्या ह्या CETच्या वेबसाईटकडे सतत पाहिजे, आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आता पहा, रिपोर्टिंगच्या संदर्भात दिलेले मित्रांनो, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. तुम्हाला त्या कॉलेजला 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत कॅप राऊंड फर्स्टमध्ये ज्यांना ज्यांना कॉलेजेस मिळाले तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ॲडमिशन कन्फर्म करायचं. आणि तारीख बघा, 31ला लिस्ट लागायले, 1 तारखेला लगेच जायचं आहे. 1 ते 3 मध्येच वेळ आहे. म्हणजे तुम्हाला कॉलेजला जाऊन तिथं जाऊन ॲडमिशन करायचं, फीस भरायचे. समजा जर अचानकपणे तुम्हाला पेमेंट जर घरच्यांना तुम्ही सांगितलं की पप्पा उद्या जायचं आहे पुण्याला आपल्याला, तर ते कुठून आणणार आहे तेवढे सगळे पैसे? हॉस्टेलच्या फीस आहेत. हॉस्टेल कन्फर्मेशनसाठी तुम्हाला लगेचच काय करावं लागतं, हॉस्टेलची काही क्रायटेरिया असतात, त्या ठिकाणी तुम्हाला फीस भरावी लागते जाऊन. जरी 100% नसेल तरी ते सांगतील ते 50%, 25% फीस भरावी लागते. याचा अर्थ घरच्यांना अचानकपणे ताण होणार नाही, यासाठी तुम्ही काय करायचं, रेडी राहायचं ह्या गोष्टीला. ओके, त्यामुळं थोडंसं आर्थिक बाजूसुद्धा घरची मजबूत ठेवावं लागेल. अचानकपणे तुम्हाला जे पेमेंट रेडी करायचे त्यासाठी सुद्धा वेळ कमी आहे. सो 1 ते 3 मध्ये कॅप राऊंड फर्स्टमधल्या विद्यार्थ्यांना जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, कन्फर्म करायचं आहे, त्या कॉलेजला जायचं आहे. आणि प्रवेश कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट देखील मिळणार आहे त्याची. सो कॅप राऊंड फर्स्टची प्रोसेस 3 ऑगस्टपर्यंत संपते. मित्रांनो पहा, आता परत आपण जातोय की कॅप राऊंड सेकंड, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड सेकंड. 3 तारखेला तुमचे प्रवेश झाले. आता कॅप राऊंड फर्स्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 3 तारखेपर्यंत प्रवेश घेतलेले ते काय झाले, सीट लॉक झाल्या ना, त्या तिथं विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर ते लगेचच काय होणार, CET वेबसाईटकडे त्याची माहिती येणार आहे सगळ्या कॉलेजेसची की कॅप राऊंड फर्स्टमध्ये ह्या विद्यार्थ्यांनी ह्या ब्रँचसाठी ॲडमिशन घेतलेले त्यांच्या कॉलेजला. कॉलेजेस त्याची इन्फॉर्मेशन देणार आहेत. मग आता किती सीट वॅकंट राहिल्या कॅप राऊंड सेकंडला ते तुम्हाला 4 तारखेला कळणार आहे लगेच. 3 तारखेपर्यंत कॅप राऊंड फर्स्टचे प्रवेश, 4 तारखेला लगेचच तुम्हाला काय कळणार आहे की कॅप राऊंड सेकंडसाठी किती सीट वॅकंट राहिलेत. आणि लक्षात घ्या, कॅप राऊंड फर्स्टमध्ये मॅक्झिमम सीट भरल्या जाणार आहेत. एक दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्या तर सीट कन्फर्मच झाल्या, पण जे विद्यार्थी बेटरमेंटला जातात त्यांनी सुद्धा कॉलेज होल्ड करून ठेवलंय, हो की नाही. म्हणजे ॲडमिशन न घेता ज्यांनी कॉलेज होल्ड करून ठेवलं बेटरमेंटला जाऊन, त्या पण जागा लॉक आहेत. याचा अर्थ कॅप राऊंड सेकंडला कमी जागा अवेलेबल असतील, कमी वॅकन्सीज असतील पहिल्या राऊंडपेक्षा. ही साधी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. चलो, सो ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड सेकंड थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. आता तुम्हाला परत काय करायचंय की ऑप्शन फॉर्म तुम्ही जो भरताय त्याच्यामध्ये तुम्हाला तारीख दिलेली त्यांनी 5 ते 7 मध्ये, म्हणजे 5, 6, 7 ऑगस्टमध्ये कॅप राऊंड सेकंडसाठी तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही लिस्ट एडिट करू शकता का काय ते तुम्ही तुमच्या लेवलला काम करू शकता. तुम्हाला वाटते प्रेफरन्सेस बदलायचे वगैरे वगैरे जे काय आहे त्याच्यानुसार, तर ते तुम्हाला चेक करायचे. त्याच्यानंतर काय होणार आहे की 11 तारखेला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड सेकंड. सो जसं 31 तारखेला कॅप राऊंड फर्स्टची लिस्ट लागली होती मित्रांनो, तसं 5, 6, 7ला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले कॅप राऊंड सेकंडसाठी की 11 ऑगस्टला तुमची कॅप राऊंड सेकंडची लिस्ट लागेल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे ठरवलं होतं की मला आता हे कॉलेज मिळेल, जर तुम्हाला ते कॉलेज कॅप राऊंड सेकंडमध्ये मिळालं तर पुन्हा तीच प्रोसेस आहे. लगेचच पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे पहा. नेक्स्ट 3 डेजमध्ये हे पहा, 11ला तुमची लिस्ट लागते. परत तुम्ही 12 ते 14 मध्ये, म्हणजे 12, 13, 14 या 3 दिवसातच तुम्हाला काय करायचं मित्रांनो पहा. 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये 3 वाजेपर्यंत 14 ऑगस्टला तुम्हाला जाऊन तुमचा प्रवेश कन्फर्म करायचा आहे. आता इथं अजून एक गंमत आहे की कॅप राऊंड 2 मध्ये जसं कॅप राऊंड फर्स्टला फक्त पहिलंच कॉलेज ऑटो फ्रीज होतं, तसं आता नाही. इथं काय आहे, कॅप राऊंड सेकंड मध्ये पहा, फर्स्ट
3 प्रेफरन्सेस म्हणतंय. पहिल्या 3 पैकी जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना पहिल्या 3 पैकी जर कॅप राऊंड सेकंडला कॉलेज मिळालेलं असेल तर ते ॲटो फ्रीज आहे मित्रांनो. तुम्ही थोडं सुद्धा इकडे तिकडे बघायचं नाही, तुम्हाला तिथं डायरेक्ट कॉलेज अलाउड झालेलं आहे. जायचंय आणि कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करायचं, कारण कॅप राऊंड 2ला पहिले 3 कॉलेज लॉक असणार आहेत. ॲटो फ्रीज म्हणजे पहिले 3 प्रेफरन्सेस. ॲटो फ्रीज म्हणजे तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. सपोज तुम्हाला प्रेफरन्सेस फर्स्ट 3 प्रेफरन्सेसपेक्षा वेगळं कॉलेज मिळालं तर सेल्फ फ्रीज पण करता येईल आणि तुम्हाला होल्ड करून सेल्फ फ्रीज करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता जाऊन. तुम्हाला वाटते की 10 नंबरचं कॉलेज मिळालं, मागच्या राऊंडला 15 नंबरचं मिळालं, तर आता 10 नंबरचं मिळालं, तर जावा ॲडमिशन घ्या. कारण ॲडमिशनची तारीख 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट आहे. 12, 13, 14 ऑगस्टपर्यंतच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे 3च दिवसात लगेच. लिस्ट लागते 11ला. बघा, लिस्ट लागली की दुसऱ्या दिवशी तुमचा प्रवेश सुरू झाला म्हणायचं. त्यामुळे तात्काळ तुम्हाला निघावं लागणार. तुमच्याकडे वेळ आता कमी आहे. ओके, सो 14 ऑगस्टपर्यंत तुमचं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करून घ्यावं लागेल. आणि सपोज तुम्हाला वाटतंय की नाही मला बेटरमेंट करायचं आहे, candidates who have allotted other than first 3 preferences and want betterment in the subsequent rounds must claim the allotted seat in the round second by accepting that seat by choosing not freeze betterment option for betterment and shall pay the seat acceptance free through their login by online mode. मग तुम्ही बेटरमेंटला पण जाऊ शकता कॅप राऊंड 3 साठी. आता परत तीच प्रोसेस असेल. पुन्हा काय होईल मित्रांनो, कॅप राऊंड सेकंड झाला, मुलांनी ॲडमिशन 14 ऑगस्टपर्यंत घेतले. आता ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतलेले आहेत त्या जागा तर लॉक झाल्या. त्यांनी परत सेकंड राऊंडला ज्यांनी कोणी बेटरमेंटला गेलेत ते कॉलेज होल्ड करून गेलेत, कारण सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं आहे. जर मला नाही मिळालं थर्ड राऊंडला चांगलं याच्यापेक्षा कॉलेज, तर मी सेकंड राऊंडला जाणार आहे बाबा. असे पण कॉलेज होल्ड आहे, तर परत वॅकन्सीज कमी होतील मित्रांनो. रिपोर्टिंग झाली तुमची 14 ऑगस्टपर्यंत. पहा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सीज फॉर कॅप राऊंड थर्ड. तुम्ही बघू शकताय की कॅप राऊंड थर्डची जी प्रोव्हिजनल लिस्ट आहे कुठली वॅकंट सीटची, ती 16 ऑगस्टला लागणार आहे. आता इथे समजून घ्या, मध्ये 1 दिवसाची सुट्टी 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन आहे, त्यामुळे ती सुट्टी आहे. आणि 16 ऑगस्टला तुम्हाला कॅप राऊंड थर्ड साठी वॅकंट सीटची मॅट्रिक्स कळणार आहे. आणि तिथून पुढे आपल्याला काय करायचं मित्रांनो, पहा, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड थर्ड थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. मग 17, 18 आणि 19 या 3 दिवसामध्ये तुम्हाला परत काय करायचं आहे की कॅप राऊंड थर्ड साठी फॉर्म फिलिंग आहे मित्रांनो. कॅप राऊंड थर्ड साठी परत त्याची लिस्ट कधी लागणार आहे, डिस्प्ले ऑफ द लिस्ट फॉर कॅप राऊंड थर्ड 22 ऑगस्टला लागणार आहे मित्रांनो. कधी लागणार आहे, 22 ऑगस्टला ती लिस्ट लागणार आहे, तिसरी लिस्ट लागणार आहे. सो 31 जुलैला पहिली, नेट समजून घ्या, 11 ऑगस्टला दुसरी, 11 ऑगस्टला कॅप राऊंड सेकंडची लिस्ट आणि 22 ऑगस्टला कॅप राऊंड थर्डची लिस्ट. आता इथं सुद्धा यावर्षी अजून बेनिफिट काय विद्यार्थी मित्रांना, पहा, आता ज्यावेळी 22 ऑगस्टला कॅप राऊंड 3 ची लिस्ट लागते त्यावेळी तुम्हाला प्रवेश लगेचच 23 ऑगस्टला घ्यायचा आहे. 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅप राऊंड थर्डच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना कॉलेज मिळालं त्यांच्या मनासारखं जायचंय आणि कॉलेजला कन्फर्मेशन करून घ्यायचंय. फीस वगैरे भरून ॲडमिशन कन्फर्म करायची. फक्त कॉलेजचं ॲडमिशन नाही मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेलचा पण प्रवेश घ्यावा लागतो. सो थोडंसं बजेटचा खूप मोठा, जे मध्यमवर्गीय पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांचं बजेट अचानक रेडी होणार नाही. मी हा व्हिडिओ का बनवतो नीट लक्षात घ्या, की ऐन वेळेला पालकांची धांदल उडू नये. असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्तापासून रेडी राहा. पुढचे 15, 20 दिवस, 25 दिवस एवढे महत्त्वाचे तुम्हाला तुमच्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेईपर्यंतचे, ते खूप महत्त्वाचे आहेत. कॉलेज लिस्ट आहे, प्रेफरन्सेस आहे, ऑप्शन फॉर्म आहे, कंटिन्युअस चेक करायचं आहे, बेटरमेंटला जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला वेबसाईटवरती लक्ष पाहिजे. चलो, त्यानंतर आपण बघतोय, पहा, 25 ऑगस्ट 23, 24, 25 मध्ये कॅप राऊंड 3 चा विषय झाला. त्याच्यानंतर प्रवेश घेताय तुम्ही 23, 24, 25 मध्ये. कॅप राऊंड 4 साठी परत आपण बघतोय डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 4. इथं तुम्ही बघू शकताय कॅप राऊंड 4 साठी वॅकंट सीट्स. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग 28, 29, 30. तुम्ही बघू शकताय 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये तुम्हाला परत कॅप राऊंड 4 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे. आणि त्याची जी लिस्ट आहे मित्रांनो, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट, ती 1 सप्टेंबरला लागणार आहे. किती तारखेला लागणार आहे, 1 सप्टेंबरला ती लिस्ट लागणार आहे. सो परत एकदा समजून घ्या, 1 सप्टेंबरला 4थ्या कॅप राऊंडची लिस्ट लागणार. आणि तुम्ही बघा लगेचच
2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर, 4 सप्टेंबरमध्ये तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन तुमचं कन्फर्म करायचं आहे. पेमेंट ऑफ फीस रिसिप्ट इथं दिलं बघा. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ द फीस आफ्टर कॅप राऊंड 4. रिपोर्टिंगसाठी तुम्हाला पुढं लगेचच लिस्ट लागली की दुसऱ्या दिवसापासून 3 दिवसामध्ये, आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स बाकी असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं सादर करावे लागणार आहेत. त्याशिवाय तुमचं ॲडमिशन होणार नाही. तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेटची रिसिप्ट सांगितली, इथं व्हेरिफिकेशनची रिसिप्ट सांगितलेली आहे कास्ट व्हेरिफिकेशनसाठीची, तर ती कॉलेजला मात्र तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावं लागेल. अदरवाईज तुमचं ॲडमिशन त्या बेसिसवर केलं जाणार नाही. त्यामुळं सर्व डॉक्युमेंट्स रेडी करून, फाईल व्यवस्थित करून मगच तुम्हाला कॉलेजला जायचं आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सो दिस इज माय पर्पज ऑफ दिस व्हिडिओ. रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. सो हे इन्स्टिट्यूट लेवलचा विषय आहे. इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकन्सीज आफ्टर कॅप इफ एनी, त्यासाठीच्या पुढच्या डेट्स आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर 4 कॅप राऊंडच्या ज्या डेट आहेत त्या खूप महत्त्वाच्या होत्या. तुम्हाला डेटसाठी मी बोलत होतो विद्यार्थी मित्रांनो की पहिली जी लिस्ट आहे, परत एकदा पहा, पहिली जी लिस्ट आहे मी परत तुम्हाला सांगतोय की कॅप राऊंड फर्स्टसाठीची जी लिस्ट आहे किती तारखेला येते लक्षात ठेवा. डेट 31 जुलै. 31 जुलैला तुमची कॅप राऊंड फर्स्टची लिस्ट येणार आहे आणि त्या एका तारखेवरून पुढची प्रोसेस लक्षात घ्या. लगेचच 1 ऑगस्टला तुम्हाला काय करायचं आहे, कॅप राऊंड फर्स्टच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. लेट्स कम टू द नेक्स्ट पॉईंट. पहिली जी आहे 31 जुलैला कॅप राऊंड फर्स्ट आहे. दुसरी जी आहे तुम्ही बघू शकता डिस्प्ले ऑफ वॅकन्सी 4 तारखेला आहे, सॉरी. त्यानंतर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड सेकंड 11 ऑगस्टला आहे. पहिली लिस्ट 31 जुलै, दुसरी लिस्ट 11 ऑगस्टला आहे. ठीक आहे, वॅकन्सीची डेट आली माझ्याकडून 11 ऑगस्ट. 31 जुलै, 11 ऑगस्ट सेकंड. त्यानंतर तुम्ही बघू शकताय डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड थर्ड 22 ऑगस्ट थर्ड. किती दिवसाचा फरक यायला? 31 नंतर 11, 10 दिवसाचा फरक. 11 नंतर परत 22, परत 10-11 दिवसाचा फरक. परत 22 नंतर कॅप राऊंड तुम्ही 4 बघू शकताय 1 सप्टेंबर. म्हणजे बरोबर किती दिवसाचा गॅप आहे तर 10-10 दिवसाचा गॅप तुम्ही बघू शकता इथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट, इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म जो आहे तो पण आहे तुम्हाला 4 सप्टेंबरच्या आसपास ते दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीस रिफंड 11 सप्टेंबरच्या आत तुम्हाला, जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं, काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचं असतं तर त्यासाठी सुद्धा तारीख दिलेली आहे. त्या तारखेच्या आतच तुम्हाला करावं लागेल मित्रांनो. कारण ही प्रोसेस चालू असतानाच जे पण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहेत किंवा त्यांचे मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन आहेत, कुठल्याही कॉलेजला स्वतःच्या सीट रिकाम्या ठेवायच्या नाहीत. त्यामुळे तुम्ही जर निघून जाणार असाल तर त्या तारखेच्या आतच ॲडमिशन तुमचं कॅन्सल झालं पाहिजे, 11 सप्टेंबरच्या आतच. त्याचं कारण ती सीट नंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला अलॉट केली जाऊ शकते. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असेल किंवा स्पॉट राऊंड असेल किंवा मॅनेजमेंटचा त्यांचा क्रायटेरिया असेल त्याच्यातून. त्यामुळे त्याच्या अगोदर तुम्हाला जर ॲडमिशन कॅन्सल केलं तरच तुम्हाला फुल फीस पण रिफंड होते. अदरवाईज नंतर फीस रिफंड होणार नाही, कारण त्या सीट नंतरच्या प्रोसेसमध्ये नाही भरल्या जाणार. त्यामुळे साधी गोष्ट आहे, निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. सो परत एकदा सांगतो, ज्या 4 डेट आहेत त्या 10-10 दिवसाच्या फरकाने आहेत. कॅप राऊंड फर्स्टची डेट आहे विद्यार्थी मित्रांनो 31 जुलै, तिथून पुढे 3 दिवसात तुमचा प्रवेश. त्यानंतर कॅप राऊंड सेकंडची डेट आहे 11 ऑगस्ट, तिथून पुढं तुमचा 3 दिवसात प्रवेश 12, 13, 14. कॅप राऊंड थर्डची डेट आहे मित्रांनो 22 ऑगस्ट. 22च्या नंतर 23, 24, 25 कॅप राऊंड थर्डचे ॲडमिशन होतील. आणि कॅप राऊंड 4ची डेट आहे मित्रांनो 1 सप्टेंबर. तर 2, 3, 4 सप्टेंबरमध्ये तुमचे प्रवेश होऊन जातील. अशा पद्धतीने हे कॅप राऊंडच्या डेट्स आहेत ज्या की खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं प्रवेश घेताना तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. दुसरी महत्त्वाची सूचना, त्यानंतर आता ह्या 3 दिवसामधला पण तो तुमचा विषय खूप महत्त्वाचा आहे की कॉलेज लिस्ट. याच्याबद्दल मी उद्याच्या व्हिडिओमध्ये पण बोलणार आहे, कारण आता सलग 2-3 दिवसामध्ये तुमच्या कॉलेज लिस्ट एकदम परफेक्ट झाल्या पाहिजेत. त्याबद्दल उद्याच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये बोलणार आहे की तुमची कॉलेज लिस्ट कशी असावी आणि त्याच्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरणार आहे आणि ऑप्शन फॉर्म भरताना कुठली काळजी घ्यायची. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कॅप राऊंडच्या डेटसाठीचा होता. अपेक्षा करतो की तुम्ही ह्या सगळ्या डेट लक्षात ठेवचाल आणि संपूर्ण तयारीनिशी या कॅप राऊंडच्या प्रोसेसला फेस करचाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन फॉर्म लिस्ट कशा पद्धतीने भरली जाणार आहे. तोपर्यंत थँक्यू.